गावामध्ये पाहुणचारासाठी आला आहात, परंतु परंतु आमच्या या राज्यकारभाराच्या धावपळीमध्ये आपल्याकडे लक्ष देण्याचा मला वेळ मिळाला नाही. महाराज, आम्ही आमच्या ताई सरकारांच्या सुखी संसारात समाधानी आहोत. शाबास शाबास राजकुमार वज्रे. राजसेवक बोला महाराज. राजसेवक बोला महाराज. चंद्राच्या शीतल चालण्याप्रमाणे चालणार आपलं हे राज्य किती परम प्रकाशित दिसत होतं. परंतु आपल्या राज्यात एक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या साऱ्या समस्यांचा माझ्या वैयक्तिक जीवनाशी काही संबंध तर नाही ना? नाही महाराज, तशी तुम्ही कल्पना सुद्धा करू नका. आणि जर वेळ आली तर वज्रे स्वतःच्या बहिणीच्या सौभाग्य रक्षणासाठी राणाची सुद्धा आहुती देऊ शकतो. शाबास वज्रेश. परंतु वज्रेश, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये आपल्याला माहित आहे. एक समस्या हृदय स्पर्शी वगनाट्य अखेर विजय सत्याचा आपल्या समोर सादर करत आहोत. चित्तथरारक हृदय स्पर्शी असं वगनाट्य अखेर विजय सत्याचाच मायबाप रसिक हो. खरोखरच आपल्याकडून उत्तम प्रकारचं सहकार्य मिळालंय. असंच थोडा वेळ सहकार्य द्या ही आपल्या चरणी प्रार्थना. आदित्य खानावर गणपतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची वंदना दिली. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीत गायला गेला त्या गीतासाठी 501 रुपयाचा बळी आलाय. तरी श्रीदेवी सोयसाई नाट्य नमन मंडळ देऊन पदवाटी आम्ही आपले शब्द शांती आहोत. त्याचप्रमाणे शिवाजी खवाई शिवाजी नितेश खवाई शिवाजी नितेश खवाई यांकडून 101 रुपयाचा बळी दोषी आलाय. अजय चव्हाण यांच्याकडून 151 रुपयाचा बळी दोषी आलाय. तरी श्रीदेवी सोयसाई नाट्य नमन मंडळ देऊन पदवाटी आम्ही आपले शब्द शांती आहोत. मायबाप रसिक हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रधानजी बोला राणी सरकार.
सेनापती बोला राणी सरकार. महाराजांना जाऊन आज वर्ष झाले, परंतु अजून देखील त्यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता लागू नये. हे काय आपल्या राज्याच्या हिताचे नाही. राणी सरकार, आम्ही पण त्याच चिंतेत ग्रस्त आहोत. राज्याचे गुप्तहेर खातेदारी असताना महादेव हल्ला कसा काय होऊ शकतो? पण राणी सरकार, आपले बंधू वज्रेश महाराज असताना महादेव कसा काय होऊ शकतो? राणी सरकार, आमचं बोलणं आपल्याला वृत्ता देखील नाही, परंतु मला असं वाटतं महाराज व वज्रेश यांची दोघांची चर्चासत्र चालू असताना मला वाटतं त्या चर्चासत्रेमध्ये वज्रेश भांड्याचा पान झाला असावा आणि त्या पानाला सण झाला नसावा. म्हणूनच त्या पानाचा बदला म्हणून महाराजांचा खून करून त्या याच राज्यातून पलायन झाले नसतील. हे कशावरून? प्रधानजी, तोंडात काही येते बदलत बसू नका. आमचा भाऊ वज्रेश असे वाईट कृत्य कधीच करणार नाही. राणी सरकार, जर वज्रेश महाराज मारले गेले असतील तर त्यांच्या पेट आमच्या हाती लागण्यास काही हरकत नव्हती. प्रधानजी, सेनापती, जोपर्यंत महाराजांचा खुनाचा पत्ता लागत नाही तोपर्यंत आम्ही महाराजांनी ह्या गाडीवर बसवण्यास राजी नाही. बरोबर आहे राणी सरकार, आपण या येतोच आम्ही. प्रधान, आज कित्येक दिवस झाले महादेव खुनाचा शोध लागत नाही. मला वाटतं आम्ही स्वतः जातो. ठीक आहे, तुम्ही आमच्या मनातील योग्य थेट बोललात. मलाही असंच वाटतं. आपण देखील त्या खुनाच्या शोधाला जा आणि आमच्या हातून जेवढा प्रयत्न होईल तेही आम्ही काम करतो. बरोबर आहे प्रधानजी, येतोच आम्ही. ह्या पण राणी सरकार, आपण फार मोठ्या चिंतेत आहात म्हणून म्हणतो आपण थोडा वेळ हा राजवाडा सांभाळावा. आम्ही त्या खुनाच्या शोधासाठी जात आहोत. ठीक आहे. हे देवनारायणा, आजवर मी तुझी मनापासून भक्ती केली. तुला तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय अन्नाचा एक घास सुद्धा खाल्ला नाही. परंतु देखील तुझ्या आमच्यावर अशी अवकृपा का? आभार स्वच्छ आहे म्हणता ढग भरून यावे आणि आमच्या संसाराची नौका अशी बुडून जावी. काय चंदा मेंदा केला? अरे मानव पाय दिला कोणी तुम्ही? मानव पाय दिला म्हणतो कोणी? मला तू करी होतास का? त्या मुद्द्याला पाड्या दिला. काय चाललंय आपल्या गावामध्ये? महाराज, आपला राजा आणि कुठे असताना आपल्या गावाला भूल देणार त्याचा तर मला सांगून आलं. आपल्या गावाला एवढा महाभयंकर संकट त्या ठिकाणी आम्हाला नाही. हो महाराज, तर आपल्या राज्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे राज्यात कोणतीही गोष्ट घडली असता त्या गोष्टीच्या खऱ्याची गोष्ट प्रथम त्याची समज आम्हाला द्यायला हवी. ए बारक्या, काय तिथलं 5 कडे देऊन त्याला पच्चीनी गेली होईत ना.
हो महाराज, त्या भूताचा केवढा असा चालत होता. तुम्ही दोघांनी त्या लहान मुलाला बोला करत असताना त्या लहान मुलाला भूत येतात. बरं मी काय म्हणतो माहितीये, तू इथे जागा धरून ठेव, मी त्या भूताच्या पाठलागात जातो. तू भुताच्या पाठलागावर जातो? हा मी ते जागा सोडून देऊ? हा. जागा सोडतच नाही. हा वालवी लागली तरी चालेल. येऊ तू बेड्यावरनं सावकाश येतोय हा? सावकाश. हे गड्या, तू म्हण्या गेलाय, तू देखील जा. मी काय म्हणतो, तो गेलाय नाही एकटा, तो मागणं कशाला धाकटा? तू गेला नाही एकटा, तू मागणं कशाला धाकटा? त्याला काय मराठीत काय समजत नाही. त्याला काहीतरी कन्नड मध्ये. तुम्ही घरी जवानूची, तुम्ही घरी जवानूची, तुम्ही घरी जवानूची. मेलेलं येतंय वाटतं. नदी जवा तू, नदी जवा तू, कलकीन उदंडा और पार जाऊची. अरे कोणता बैल लागतोय? काल्या डोलातून काय झालं? चौतऱ्याच्या फाड्या सगळ्या हलवून टाकल्या. अरे दारा पण सिमेंट ठेवला नाही. दारा पण सिमेंट ठेवला नाही. हे माझ्या ओळखीचे आहे. तो कसं काय? तुला माहित नाही? तो कसं? अरे कसला उडाला तू? कसला उडाला तू? जमत असं का माझ्या गोविंदा तू? वाटीवर वाटी, खोबऱ्याची वाटी, वाटीवर वाटी, खोबऱ्याची वाटी, चिकनाची छोटी, धनाची गोटी. मेल्या गोटीने वाटी सगळी हे भावा, मला काय समजतच नाही. मला आपण काय बोलतोय तेच समजत नाही. मी विचारून बघतो. अरे हे रस्त्यावर नमाईमानी असते. हो त्यांच्या भाषेत विचारून. हा त्यांच्या भाषेत बघतो ना बघ. अण्णा स्वामी कोण करायचं खोला अण्णा स्वामी काय वंशमोर घेता होती? कुठं आवाज काढता वाय? कुठं टाकी रिकेट झाली? आवाज आवाज कुठे येतोय? बाई या कसला आवाज आला? काय काय झालंय का? आता मला तपास करायला लागला. अण्णा स्वामी, अण्णा स्वामी मेलेलं हे पण येतो. काय असे मला म्हणतात अण्णा स्वामी. सांग सांग सांग. थंड पाणी, थंड पाणी. काय थंड? ओ ओ ओ. काय झालं? त्याला पाणी पण गरम झालं वाटते. पाणी गरम नव्हतं, सकाळला आठवल पाणी. येतं म्हटलं त्याला घटलं ऐकतच नाही काय. तर कावलं भूत आहे ना भूत, तर मला फक्त गावली. त्याला काय करायचं रे? अरे बाबा त्याच्या पाय लई सोसलंय मी आता. त्याला खालनं मिरचीची धुरीच घालतो त्याला. नाही जर धुरी घेतला तर त्याचा तोबडा लागतो. नाही नाही एकासाठी तू काय करायचा? मग असा वरती उचलायचा. बरोबर. कानानं उचलशील तू, कानानं उचलशील. मग? एवढा भारी आहे, एवढा भारी. इथं गेल्यावर समजेल. चल मग लगेच. Thank you.
नाना तऱ्हेची संकटे येत आहेत. आम्ही पत्राच्या आयुष्याने महाराजांचे रक्षण देखील करू शकत नाही. खर तर आई आपल्या तांदळाचे ढाल व तलवार असते. पण या परिस्थितीने आम्ही असे काही गोंधळून गेलो आहोत की ना ती ढाल ना ती तलवार होऊ शकत. शिपाई बोला महाराज. प्रधानजी आणि सेनापतींना सांगा राजदरबारात ताबडतोब बैठक आयोजित केली आहे. ठीक आहे. ठीक आहे. बैठकीने या राणी सरकारने प्रणाम. आशीर्वाद असो. प्रधानजी राणी सरकार. सेनापती बोला राणी सरकार. या राज्यावर एका पाठोपाठ एक अनेक संकटे येत आहेत. महाराजांना जाऊन आज कित्येक दिवस झाले, परंतु देखील त्यांच्या खुनाचा छडा लागू नये हे आपल्या राज्याच्या हिताचे नाही. आपण दोघे काय करत आहात? राणी सरकार, राज्याच्या सर्व दिशा पिसून काढल्या, परंतु कुणाचं काही ठाव ठिकाणा लागत नाही. राणी सरकार, काय करता काय म्हणतो? आम्ही देखील राजाच्या चारी दिशेला फिरत असताना आमच्या देखील हाती काहीच सापडलं नाही. प्रधानजी, सेनापती दिशाभूल करत असाल तर मारले जाल. कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही या विचाराने आम्ही गोंधळून गेलो आहोत. माझ्या माताचे कुंकू गेले. जीवापेक्षा ज्या भावावर विश्वास ठेवला त्याने देखील विश्वासघात केला. पण आता नाही. सगळा असो का परका, त्याला शिक्षा देण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्हाला आता लवकरात लवकर कारवाई हवी आहे. तुम्हाला जमत नसेल तर पदे सोडा आणि संन्यास घ्या. बस राणी सरकार बस. आजपासून आम्ही शपथ घेतो, जोपर्यंत महाराजा कुणाचा शोध लागत नाही तोपर्यंत या राजवट आमचं तोंड देखील तुम्हाला दाखवणार नाही. हे तोच मी. तुम्ही एवढा बोला सर. काय वाटतं ते घ्या. आपण देखील कामाला लागा. राणी सरकार, आपल्यास काहीतरी बोलायचं होतं. बोला. राणी सरकार, मी घोड्यावरती स्वार होऊन खुनाच्या शोधासाठी राज्याच्या चारी दिशाच्या सीमेवरती फिरत असता मला आपल्या राज्याच्या सीमेच्या वाटेवरती एक मांत्रिक बाबा भेटले. त्या मांत्रिक बाबाने आपल्या राजवाड्यातली सर्व कहाणी सांगितली. ते बोलले, यावर नक्कीच आम्ही काहीतरी मार्ग काढतो. पण मी काय म्हणतो माहितीये, आपण कोणते विश्वास ठेवायचा नाही. बरोबरच प्रधानजी, आपण अशा माणसावर विश्वास ठेवला तरी कसा बरा? ते पण राणी सरकार आपलं म्हणणं बरोबर आहे. परंतु राणी सरकार, आपण एवढे सारे प्रयत्न करत असताना देखील आपल्या हाताला यश लाभत नाही. निदान या मार्गाने तर पाहूया. ठीक आहे प्रधानजी, 2 दिवसानंतर बोलवून घ्या त्यांना. जशी आज्ञा. येतोच आम्ही. शिपाई, तुम्हाला तर सर्व काही ठाऊक आहे. आपल्या राजवाड्यामध्ये महाभयंकर संकट निर्माण होत आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी मी घोड्यावरती स्वार होऊन कुणाच्या शोधासाठी राज्याच्या सीमेच्या वेशीवरीपर्यंत फिरत असताना मला आपल्या राज्याच्या सीमेवरती एक मांत्रिक बाबा भेटले आणि त्या मांत्रिक बाबाला सर्व कहाणी सांगितली. ते आपल्या राजवाड्यातील असणारी संकट दूर करणार आहे. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. ते मांत्रिक बाबा तुम्हालाच कशी काय भेटली? अरे हो, मी या जनतेचे विश्वासू सेवक आहोत. बाई, म्हणून तुम्हालाच भेटतात ते बाबा. अरे हा ना, या राजवाड्यामध्ये महाभयंकर संकट निर्माण होत आहे. आणि ती संकटाची निर्माण करणारी कमी गोष्ट आपल्याला सहन होत नाही. आणि ती संकट दूर करण्यासाठी मानसिक बाबा सापडले आणि त्या सापडल्या म्हणून मला आनंद लागला. म्हणून म्हणतो, साध्या जनतेला ओळखून सांगा. काय तुम्ही वरडायचं कमी करा, मी सांगतो. आज आपल्या राजवाड्यातली संकट दूर होणार याचा फार मोठा आनंद झालाय. वरती मांडव जाऊन बस म्हणता. कोण एवढा आनंद झालाय, मग जाऊन बस. आमच्या सेवक आपली भाषा कशी असावी? पद सोडा आणि सैन्यास घ्या.
प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळीचं प्रदर्शन व्हायला पाहिजे. का नाही होणार? रखच काय प्रत्येकाच्या अंगणामध्ये आनंदाच्या भरात खुरी देखील उभी राहिली पाहिजे. आता राज्याला उभी उभी मुलीला काही कालवेल आहे की नाही? आनंदाला वेळ काल कधीही नसतो. म्हणजे आला आनंद करावं. बरं मी काय म्हणतो आता बाबा करायचे का? तोरण देखील बांधा. किती? 5 लाखाचं तोरण त्या घुडीलाच्या वरती बांधलंय. त्या घुडी खालीशी वाचल नाही. घुडीला नारळ फक्त 2च. ते पण अगदी मुदा. घुडी कशी ताट उभी राहते आणि ती लाट उभी आणि आता बाबा तू म्हणणार मंत्री बाबा सापडले आहेत. चाळीस सरकारची हाती येतात. मांत्रिक बाबांना आपल्या राजवाच्या मागच्या प्रवेशद्वारापाशी हजर करेल. त्यांची हाती येतात. तुम्ही इथं हजर करायचं. आपण त्या बाबांचं नाव घेऊन तुम्हाला काय म्हणायचं? हे मांत्रिक बाबा अरे ते लट्टू मुट्ट्या स्वामी ते काय खरं लाईट दोघं एकदम घेता काय एवढ्या टिचकीला का तू ह्याला बाबा कुठनं भेटला चालणार नाही दाखव तुला बघ आता मला वाटतं का आता अजून डायरी घरात घ्या. संकट दूर करण्यासाठी मंत्री बाबाला इथं हजर करणार आहे. येऊ दे बाबा येऊ दे. या काय करणार एका टिचकीला का मारतो मंत्री बाबाला आणण्यासाठी जात आहे. राणी संघाची आपल्या येतात त्याला इथं हजर करायचं आहे. नाही सारखं तसं आणि ऐकलेलं हाय लक्षात असू द्या. नाव घेतोय अरे हे आपल्या राजवड्याने येणारी कथन करायची आवाज वाटत नाही तोय नाही दूर करण्यासाठी मंत्री बाबाला हजर करायचं. आवाज पाठ नाही तोय बघूया कोण आहे तो आवाज करणारा. येऊ शकतच नाही. गादीच्या खालनं त्याच्या गादीच्या खालनं बंद करायचा. आवाज तिकडनं येतो. आता ही करतोय हे कोणी असू दे जोपर्यंत हा वीर प्रधान आहे तिकडनं आवाज येतो. हजर कर त्याला इथं. तिकडं तुम्ही बोलवा.
राजाकार अरे भाऊ ये. त्यांना बोलवाय सांग मी येतो. त्यांना बोलवाय सांग मी येतो. अरे आवाज सोडायचा ना भाऊ ये. काय आवाज कसला काढतायत बघ. अरे ये. येऊ परत आवाज आला तर परत जाईन. हा ना ये. कोण हरामखोरा हिंमत असेल तर समोर ये. आरामखोर कोण? आरामखोर कोण? आणि एक प्रकारचा विचित्र आवाज येत आहे. आणि आवाज नको भीती वाटते. अरे तेव्हापर्यंत हा मी प्रधान ह्या लहानपणामध्ये हवीर प्रधानजी आवाज ऐकलं. याला समजत नाही आवाज. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. मी काय म्हणतो तुम्ही या. काय बघा मी आता इथं तुम्ही चालता कोण असे आवाज करण्यापेक्षा समोर ये. काय आवाज काढतोय त्याला सांग. घेतो म्हटलं. आय 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 हल्लोय काय हलू नको. त्यानं हलवला मला बघतो. मी काय म्हणतो ते बाबा येऊ दे. तुझे होय 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 ठीक आहे ठीक आहे. अरे परमेश्वरा का माझ्या नशिबाचे भोग आणले देवा. का माझ्या नशिबाचे भोग आणले. या घोर अरण्यातून तूच काहीतरी मार्ग दाखव देवा. तूच काहीतरी मार्ग दाखव देवा. कोण आहेस तू आणि ह्या अरण्यात काय करत आहेस? कोण सेनापती आपण? तुम्ही आम्हाला नाही ओळखलं. अरे हट हो बाजूला. अरे सांग नाही तर यश तलवारीने तुझे दोन तुकडे केले जातील. नाही सेनापती आमचा विश्वास ठेवो. आम्ही सर्व खरे बोलतो. आपल्या राज्यातील महाराणी साहेबांचा बंधू वज्रेश होतो. सेनापती बंधू वज्रेश होत. कोण? वज्रेश महाराज. कुठा वज्रेश महाराज उठा. इतके दिवस काय करत होतात आणि महाराजाचा खून झाल्यापासून आपण कोठे होतात? काय सांगू सेनापती. हा सर्व डाव त्या प्रधानजीचा आहे. आम्ही आणि महाराज राज्यामध्ये चर्चा करत असताना त्या प्रधानजीने बुद्धाचे वेश घेऊन महाराजांवर आक्रमण केले. त्यामध्ये महाराज मारले गेले. सेनापती महाराज मारले गेले आणि त्यानंतर त्या प्रधानजीने आम्हाला एका पायाने अपंग करून या घोरण्यात सोडून दिले. सेनापती घोरण्यात सोडून दिले. म्हणजे हा सर्व डाव त्या दृष्ट प्रधानजीचा आहे तर. हो वज्रेश महाराज कित्येक दिवस झाले
आम्ही राज्याच्या बाहेर आहोत. त्या नराधमाने राज्यात काय काय केले असेल आपल्याला राजवट गेलेच पाहिजे. चला तर. रसिक प्रेक्षकांना एक सूचना आहे की आपल्याच रसिक प्रेक्षकामधला राज मोहिते यांचा मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर त्यांनी नमुन्याच्या पाठीमागे येऊन जमा करायचा आहे आणि आपल्याला भेटला असेल आणि आपण जमा करणार अशी त्यांना खात्री आहे. प्रवेशद्वारापाशी हजर केले आहे. आपली आज्ञा असेल तर हजर करू का त्याला इथे? हजर करा त्यांना. जशी आज्ञा. शिपाई आपल्या राजवाड्याच्या मागच्या प्रवेशद्वारापाशी मांत्रिक बाबा हजर आहेत. त्याला इथे घेऊन या. त्याला पुढचा दरवाजा नाही. त्यांनी सांगितलं एवढं काम करायचं. या बाबांना घेऊन ये. सरकार हेच आहेत मांत्रिक बाबा. आपल्या समस्या काही असतील तर माझ्या त्या मांत्रिक बाबांकडे. बाबा आमच्या राज्यावर एका मागोमाग एक संकट येत आहेत. या मागे कारण तरी काय असावे? राणी साहेब तुमचा भाऊ अजय आणि त्याच्या सहकार्याने हा डाव मांडला आहे. म्हणजे आमचा संशय खरा झाला आणि इतरी लोक तेच बोलत आहे. आता आपण यावर काय तो मार्ग काढा. शेवटी सख्या भावानेच आमच्यावर वैधत्व आणले. इतका नीट निघाला आमचा भाऊ. प्रधानजी येतोच आम्ही. या हा निवड आम्हाला करावाच लागेल. शांत शोक आमगा चांगलं काम केलं. काय हेच ते मात्री बाबा त्याला आपल्या राजवटील कोणतीही गोष्टीची कल्पना नसताना अचूक उत्तर दिलं त्याने. बरोबर देणार नाही देतील नाही काय. आल्या बाबा फटकाले घालून बसतील. मी काय म्हणतो चांगलं काम केलं वा उगाच काय. अरे ते अगदी ज्वाला सुद्धा ओळखतात. बघितल्या अरे धूर बाबाच्या कुठनं येतो. ज्या वेळेला ते अगदी ज्वाला ओळखतात हा तुमचा आम्हाला कोणती गोष्ट जर आपण काही बोललात त्यांना ती सण होत नाही. मी त्यांचा वेळा भक्त आहे. म्हणजे तुम्हाला नाद आहे वाचा. तुम्हाला नाद आहे काय वाचा. तुम्हाला नादा का बुवांचा? हे माझे गुरु बोलले सत्वाशील महापुरुष आहे. म्हणजे आध्यात्मिक गुरु आहे.
आपल्या राज्यात सगळं काही ठीक चालत असताना हबून कशाला आध्यात्मिक हे गुरु विज्ञानचा वेळ बाबा हे आमचे विश्वासू राजसेवक आहे परंतु बाबा हो बाबा बाबा मी काय म्हणतो हे बाबा तुमचंच ऐक ना तुम्हाला आवाज काय मारला नाही माहिती का ए फर्नांडी वेळ फक्त हे त्यांचा ते ब्रह्मज्ञान सांगतात मी काय म्हणतो ब्रह्मज्ञान सांगू मला बाबाची आरती काय तुला बाबाची आरती येते तुझा बाबाची आरती येते अरे मग घे लवकर त्यांना मानगवली बसतो हे मला आनंद झाला म्हणून काय माझी महान म्हणजे तुम्ही बाबाच्या आरतीला पण जाता मग आंघोळ कधी करता त्यांच्या आंघोळीचं तुला काय करायचं तू नाही करायची राहू दे का बाबा तरी कधी असेल काय माहिती हे लवकर मला आनंद झालाय होय 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 तुम्ही शांती घ्या मी सगळं घेतो मी ज्याला बसवतो मग कशाला हा नको नको मला ज्याला बसवा नको नको ती जागाच वाईट आहे तिकडे बसू नकोस बाबांच्या आरती वेडे भक्त हे बाबांचे भागडे मानगोडी बोल काय झालं म्हणजे मला आनंद गगनात वाहिला झाला आरती म्हणू दे मान केली आरती पुरती दे तुम्ही तिथं उभं राहा बाबा तुम्ही इकडे काय बाबांची आरती बोलत असताना अगरबत्तीचा वास कसा धरतो आणि त्या आरतीला मी वेळा पिसा झालो हेच मागू शकतो सांगू शकतो अरे घे आरती बाबा ही अगरबत्ती नीलकंठाची आहे अरे मी भारावून गेलो त्या अगरबत्तीने मग घे लवकर मला फक्त आरती चालली एवढी बाकी काय हसतानी काय बघताय का येतोय वेडे भक्त बाबांचे भाबडे त्यात बाबांच्या आईने तिला नागडी कुठला आल्या वाट आम्ही नदीच्या तलाच्या नदीच्या तलाच्या कोपऱ्यात आलेल्या आहोत बरं कुठला आल्या आम्ही नदीच्या तलाच्या कोपऱ्यात दुसरी काय जागा नव्हती आणि तिथं तुम्ही काय करणार त्या वालू वालू काढत होत्या आणि मग इथं कशाला आल्या वाट तुमच्या राज्यात भ्रष्टाचार होतो आपल्या राज्यात भ्रष्टाचार होतोय
होतोय? प्रधानजी हे अंडा गुंडा बूट आहे आम्ही थंडा पाणी आपल्या राज्यात भ्रष्टाचार कसा होतोय? बाबांचं काहीतरी गुपित बाबांचं तुमचा गुपित काहीतरी आमचे गुरुवर याच लागणार. बाबा थांबा कधी चाल झाला नाही. काय कष्टी होऊ नका थांबा जरा. मेकअप नाही घेत आहे. बरं मी काय म्हणतो माहितीये, आता एक प्रश्न विचारतोय, अगरबत्ती कुठली आहे? बाबांकडे अगरबत्ती नीलकंठाची आहे. बाबा आणि ती नीलकंठाची अगरबत्तीचा दरवाजा बाबा नव्हे. अरे त्या आमच्या बाबाला सांगतो नीलकंठाचा दरवाजा सुगंध अरे वाचवण्यासाठी बाबाला इतर करू का विचार. ते म्हणतात बाबांना सांगतो आबाची नीलकंठीची अगरबत्ती आणायला. प्रधानजी आम्ही यांचं भूत उतरवतो. जय कार्यकर्तेवाले बाबा! ओम स्वाहा. काय करा तुम्ही काय करा? पहिल्याच बाबांची अद्भुत शक्ती. ए निमड्या रास्त बुसल्या त्याला म्हणजे पोहत काय सांगणार काय बाबांना विचारा काय बोलले ते परत घे. ए निमड्या रास्त बुसल्या त्याला म्हणजे पोहत बाबा पुरण बोला काय बाबा हा काय बोलला. ए निमिरा अरे शेवड्या अरे या तुला शेवड्या म्हणाला कसा काय बोलला. ए शेवड्या बाई तिकडे पण स्टॉक आहे. परत एकदा सांग बाबाला ऐकू दे. ए निमड्या आता मग तू एक कॅमेरा मला कॅमेरा तूच खा सकल्या. त्याचा बाबाने एवढा पण प्रश्न तर उत्तर येत नाही. हराम खरं ते ब्रह्मज्ञान सांगतात. बोलायला काय त्याच्यात योगासना शिकवतात आणि त्यांना येत नाही. सांगा म्हणायला एवढ्या माझ्या फक्त नीलकंठाच्या ग्रंथातलं पान नाही येत. त्या नीलकंठाचा अगरबत्तीचा सुगंध दरवण्यासाठी बाबांकडे अद्भुत शक्ती देखील आहे. बाबा आमदार पण सहन होत नाही. काय मला सांगा. सांग परत एकदा. ए हेमड्या प्रधानजी उठा. काय बोलले मी सांगतो. ए हेमड्या जायचं कुकड्या. हो असं बोलले. ए हेमड्या प्रधानजी प्रधानजी आमची भिक्षा द्या आम्ही चाललो. नाही त्याची तयारी सगळी माझीकडे. सेवक मला सांगत त्यांनी हे आमचे विश्वासुगार सेवक आहे. एकदा जरा बोला काय बोलता. ए भावा त्यांच्याकडे काय आहे. बाबा ह्या बुद्धिमत्तेने जरी कमजोर असले तरी मनाने एकदम सरळ आहे. हो चित्तळ. आपल्या काही समस्या असतील तर बाबांकडे नक्की मागा आणि प्रथम मला समज द्या. काही समस्या आहेत का. मग सांग मला. बाबांना सांगतो तुम्हाला नाही. पण मी त्या बाबांचा शिष्य आहे. होय आमच्याकडे
समजावून सांगा बाबांना त्यांचा योग्य तो प्रउच्चार करा. अगदी चांगल्या रीतीने करणार. येतो आम्ही. या कशाला काय शॅम्पू एकाच केसाला अरे बाबांच्या जटाबू मोठ्या खत पाणी लय पडली ट्रेनिंगला शॅम्पू लागलाच ना. बाबा पाठी बसलेला असता. बाबा पाठी बसलेला असता सड धरून. बरं मी काय म्हणतो मगाशी काय बोलतो बाबा बाबा तुमची समस्या आम्हाला फक्त बाबा दंडवत प्रणाम. माझा प्रश्न बंद केला मी. बरं मी काय म्हणतो माहिती ह्या महिन्याच्या ना आमचा एक मोठा सुटीचा प्रश्न आहे. होय माझा माझा काय बोलत नाही काय नाही मनात आला. मान हरवला ना. हा बाबा एक काय प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? ह्या महिन्याच्या लग्नाला मेरे शादी में तेरे शादी को मला यांचं जे प्रधान ना काहीतरी वाटणार वाटतं. बाबा हिंदी बोलायला लागला. तू सांग आता मागाशी काय मेरे शादी को हा 10 वर्ष झाली. अजून काय वारबाल नाही. काय झालं वारबाल नाही म्हणजे पालना नाही झालं. पालना नाही. आणि बाबा ह्या महिन्याच्या मनासारखं झालं तर तुम्हाला आम्ही मोबदला भरपूर देणार. लाखा म्हण्या तुझ्या हातावरील सर्व रेषा पांढऱ्या दिसत आहे. मेलेला चुना बरा दिसला. चांगला कुठला दाबो. अरे बाबा त्याचं चांगली गोष्ट. थांबा ते रेषा पुसून घेतो. थांबा पॉलिश लागले नाही. हा आता काही ते सांगा. गण्या मनाला पोरगा हो. मला पोरगा म्हणावं. पोरगा म्हणावं. नाव बिव काय ठेवायचं काय हा नाव आता काय ठेवायचं? काय ठेवायचं त्यांची रेंज काहीतरी नवीन. काहीतरी नवीन. नक्की ना बरोबर माझ्या आता माझ्याला पोरगा होणार कोण आता काय गण्या त्यासाठी तुला मनावर घ्यायला अरे तू कसला म्हणावं पोरगा मला पाहिजे. जर ह्यानं तुला एक दिवस सुट्टी दिला ना तर तू काय करतेस? आणि नाव तुमच्या बापचं नावी ठेवलं नसतं. अरे पण मी काय म्हणतो त्या काही तुमच्या बापचं नाव ठेवलं तर बापचं केल्याशिवाय. ह्या आमच्या घरात आले का नाही मिळेल खरं सांगतो. अरे अरे शेंबूड वर्गात तो कसा तिची दाढी काढला. तू आधी ती वस्तू खाली ठेव अच्छा. बाबा घाबर तू बाबा कसं वागला? हा बाबा ठेव खाली 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब. आता बाबाच्या मी काय म्हणतो बाबाच्या देठा पायापर्यंत ये. प्रधान दिन जरी
सांगते आतमध्ये कुठे जाणार का? अय्यो. तुला जवळ या बाबा ये बाबा आता तरी मी मनापासून अरे या राज्यात साधू बोलू येतात आणि ह्या राज्याची वाटवून जातात. अरे अरे पदा काय दादांनी काय 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 दादांनी काम आहे. हा त्याच्यानी काय सांगा. माझ्या मनात एक छोटंसं काम आहे. छोटंसं काम आहे म्हणून अशी काय लागतंय आम्हाला पकड. अरे होय माझा काय भाऊकीत पिचाड नको पहिलं सांगतोय. तो बाबा खोटा होता. अरे मग पकडा सांगितलं ना. मला चुकून द्यायला गेला. तुझ्या ताकदच नाही. मला पाला मागचा चालू झालाय कसा बघितला. एका डुसकीत न्याला एका डुसकीत चल कशाला चल परत. आमचा जीव घ्यावा. दिवसावर मेहनत करत असताना करत असताना देखील काही सापडलं नाही. या कोण सेनापती हा कोण ठिकाणी आपल्याला घेऊन आला आहात. अगं अगं ताई 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 तुझा भाऊ रे बाबा हो बाजूला तू तर हे तोंड घेऊन आमच्या समोर आलास तरी कसा. अगं ताई ताई तुझा भाऊ एवढा निष्कृतीचा नाही ग ताई 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 मी पापी नाही ग पापी. तू पापी नाही तर मग कोण. स्वतःच्या सख्या बहिणीच्या नवऱ्याला रक्ताच्या थळला टाकून तू गेला होता तरी कुठे. हेच बंद होता राणी सरकारांचं. ताई 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 आज उडाव या प्रधानजी काय आम्ही खरं बोलतो ताई. खबरदार चांडाला. स्वतःला वाचवण्यासाठी अजून किती जण आरोप करशील. नाही राणी सरकार वज्रेश भरत आम्हा राज्याच्या शिवाय भेटले आणि त्यांचे बोलणे अगदी खरे वाटत होते. नाही सेनापती आम्ही या गोष्टीची खात्री केली आहे. आमच्या भावाने हे सारे कृत्य केले आहे. प्रधानजी सरकार घेऊन जा याला आणि कैदखान्यात टाकून त्याला अन्न पाण्याशिवाय ठेवा आणि टपकाने फोडून काढा. ठीक आहे राणी सरकार. येतो ना. हा पण आम्हाला देखील सहन होत नाही. या पण तुला वाटत होतं खेळ विजय सत्याचा करून दाखवेल. तोपर्यंत हा प्रधानजी हा राग नाही तोपर्यंत या प्रधानजीचा कुठे काम तू ओळखू शकणार नाही. अरे प्रधानजी अगर खाल्लं बेमान झालास हे ऐकायची गरज नाही. आता हेच राजवैभव हा प्रधानजी आपल्या ताब्यात घेणार. शिपाई आता काय या हरामखोराला अंधार कोटी मध्ये
दाबून ठेवा अन्न पाण्याविना तळपडते त्याला ठीक आहे. तो म्हटलं काय केलं तू फोन केला आम्ही खून नाही हो केला राजसेवक काय नाही स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला मारलं कुणी काय नाही खोटा बघ किती बोलताय काय सांगतोस तू राजसेवक आमचा विश्वास ठेव आम्ही महाराजांचा खून नाही हो केला ती कोकणा फोडून चालली आता काही आमच्याने सहन होत नाही. महाराजांचा खून केला. अरे हट हो बाजूला अरे माझ्या प्रधानजी महाराजांचा खून केला आणि आता देखील तुमच्या तिघांचाही खून मीच करणार. अरे गाणे म्हण्या सर्व डाव याच प्रकारचे होता आता ह्याला सोडायचं नाही. हा प्रधान बोलवतो की बास तुम्ही अजून ओळखत नाही. राणी सरकार हे राज तुझा संसार उद्ध्वस्त केला ताई. तुझा संसार उद्ध्वस्त केला. अखेर विजय सत्याचा झाला ताई. अखेर विजय सत्याचा. मायबाप रसिक हो अखेर विजय हा सत्याचा झाला. अखेर विजय हा सत्याचा झाला. रसिक हो खरोखरच कार्यक्रम माझ्या सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आपल्या सर्वांचं आम्हाला उत्तम प्रकारचं सहकार्य लाभलं त्याबद्दल श्री देवी जोळजाई नाट्य नमन मंडळ देवरूप कोलेवाडी आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माऊली गुरु माऊली ज्ञानेश्वर माऊली ओ मुक्ती ज्ञानेश्वर माऊली ओ मुक्ती ज्ञानेश्वर माऊली Oh
करावा तुझे कारणी देह माझा नायका